किती दिवसानंतर पाऊस आज उगवला होता. थोडी तरी आमची देवाला दया आली होती, त्याच्यामुळे पाऊस थोडं बंद केलं होतं वाटतं. ह्या पावसामुळे बाहेर काय जायला येत नव्हतं. हानीच्या तर बर्थडेला 4-5 दिवस राहिले होते. तिला ड्रेस पण घ्यायचं होतं, त्याच्यामुळेच बाहेर जायचं होतं. हानीचे पप्पा ड्युटीहून पण जल्दी येतो म्हणून म्हणले होते, त्याच्यासाठीच आता काम सगळं करून घेतलं होतं. हानी पण झोपी गेली होती. पण माझ्या ड्रेसेस लय उकलायचे होते, त्याच्यामुळे ड्रेस घेऊन बसलो होतो. 2-3 उकलून टाकून दिलं होतं, तरी पण काय जातच नव्हतं मुंडीतून. त्याच्यामुळे संपूर्णच उकलून टाकून देत बसलो होतो. पण हानीला बघत सारखं उकला लागत होतं. जर तिनं उठली तर अर्ध्या तासामध्ये काम व्हायचं. पुरा 1 घंट्याचं काम लावते मला, त्याच्यामुळे तिला घेऊन जल्दी करत बसलो होतो. सिलाई सगळं उकलणं झालं होतं. हानीला बाहेर घेऊन बसलो होतो. संध्याकाळी हानीचे पप्पा आले होते ड्युटीहून, मग तेव्हाच रेडी होऊन बाहेर निघालो होतो. पण रस्त्यावर गावाकडे जशी जत्रा भरते तसंच वाटत होतं. मला तर खूप जास्त आवडलं होतं. आम्ही बाप्पाला दुरूनच पाय पडले होते. हानीच्या बड्डेला तर पाणी पडू नको रे बाप्पा म्हणून येत होतं माझ्या मनात. तर मग तिथून लगेच आलो होतो. डायरेक्ट कटलेरी शॉप मध्येच गेलो होतो. कोणी लेडीजचा प्रॉब्लेम एकच असते की शॉप मध्ये गेले की काय घ्यावं काय नाहीच वाटते. माझं तर डेलीचा प्रॉब्लेम राहते. मला तर सगळंच बघितलं की हे चांगलं आहे ते चांगलं आहे, सारखं इकडे तिकडेच नजर राहते माझी. तर हाऊस हो बायचे जर मला सगळंच अनुभव आवडते, त्याच्याजवळ सगळंच आवडते, बाकी काय नाही. दुसरं विचार करू नका. मग काय मला लागलं तेवढं सामान घेतलं होतं. त्याच्यानंतर बिल केलं होतं. थोडंसं हानीसाठी पण मेकअपचं सामान बघितलं होतं, पण तिला ड्रेस नाही त्याच्यामुळे तिला काय घेतलं नव्हतं व सिंपल मध्ये बघून ठेवलं होतं. नेक्स्ट टाइम ड्रेस घेऊन आले की तिला पण शॉपिंग करायचं आहे, तेव्हा तुम्हाला दाखवतं तिला काय काय घेतलं ते. आणि कुकडी पण जाते, त्याचे नवीन नवीन फ्रेंड्स राहिलेले, त्याच्यामुळे इथं पण त्याची एक नवीन फ्रेंड्स झाली होती. तिने काय सोडायचं नावच घेत नव्हती. त्याच्यानंतर आम्ही कपड्याच्या शॉप मध्ये गेलो होतो हानीसाठीच बघायला, पण तिथं मला काय तेवढं जास्त आवडले नव्हते, त्याच्यामुळे रूमला आलो होतो. तुम्हाला शॉप मध्ये काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवायला टाइम नव्हतं, मला झोप आली होती, त्याच्यामुळे सकाळी व्हिडिओ शूट केला होता. मला ना ब्लाऊज शिवाय टाकत होते, त्याच्यामुळे अगोदर लेस घेतलं होतं, त्याच्यानंतर कानातले घेतलं होतं. कानातले तर काय त्या कव्हर मध्ये जातच नव्हते, हानीसारखं मला सतवत होते, त्याच्यामुळे कटाळून मीच त्याला ठेवून टाकून दिलं होतं बाजूला. मग फाउंडेशन गेलं होतं लॅक्मेचं, त्याच्यानंतर परफ्यूम पण घेतलं होतं. साडीवरचे मॅच यासारखे बँगल्स पण घेतलं होतं. ते बॉक्स खोलून दाखवलं येत नव्हतं, कारण का हानीजवळ बॉक्स होतं, घेतलं तर रडत होते, त्याच्यामुळे घेतलं नव्हतं. मेहंदी टिकल्या आणि फेशियल मास्क पण घेतलं होतं, पण हानी बँगल्सचा काय डबा देत नव्हती. मी काहीतरी करायला की तिला मध्ये यायचं असतेच, जर तिला नको म्हणले की तर नाही येते, त्याच्यामुळे तिला बसून घेतलं होतं. हानीला तर मेकअप सामान काहीच घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे बँगल्सचा डबा घेऊन सारखं तिनं मला चिरकत होती. मला मम्मी काहीच घेतली नाही म्हणून घेत होती, काय आहे की, पण तिला सांगत होते तरी पण ऐकतच नव्हती. जेव्हा तिला घेतलं तेव्हा तिला दाखवलं तेव्हा